प्रबोधन करणारे सायकल स्वार, मल्लखांब आणि जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिक, ड्रम, झेंबे वादन, एरियल कसरती, महिला बाईक रॅली, प्रबोधन करणाऱ्या चित्ररथांचा सहभाग हे यंदाच्या स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य आहे. यंदा राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्तानं चित्ररथ, आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन या संस्थांचं पारंपरिक वेशभूषेतील शेकडो सायकल स्वार, 300हून अधिक महिलांची बाईक रॅली निघणार असल्याची माहिती श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या कार्यवाहक डॉ. अश्विनी बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यंदा या यात्रेचं 25वं वर्ष आहे. संस्कृतीचा महाकुंभ आपली ठाणे आपली स्वागत यात्रा या संकल्पनेअंतर्गत यावर्षी विविध सांस्कृतिक, वैचारिक तसंच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी रविवारी 30 मार्च रोजी स्वागत यात्रा सकाळी 7 वाजता ठाणे शहरात निघणार आहे. यावर्षी ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल हे यंदाचे स्वागताध्यक्ष आहेत. सकाळी 7 वाजता श्री कोपिनेश्वर महाराजांच्या पालखीचं पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल. ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पालखी आणि इतर पादचारी जांभळी नाका, रंगो बापूजी गुप्ते चौक या मार्गाने दगडी शाळेकडून निघून चित्ररथ पालखीबरोबर येऊन पालखीचं रूपांतर भव्य स्वागत यात्रेत होणार आहे. ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा, हरिनिवास चौक, गोखले रोड पर्यंत येईल. तर पुढे राममारुती मार्ग, पुन्हा गाडगीळ चौक, तलावपाळी मार्गे पुन्हा श्री कोपिनेश्वर मंदिरात प्रस्थान करेल. TJSB सहकारी बँक लिमिटेड यांच्या वतीनं बाराखडीचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध याविषयी जनजागृती केली जाणार आहे. गावदे मैदान येथे फोटो सर्कल सोसायटीतर्फे छायाचित्र प्रदर्शन आणि विजयराज बोधनकर यांचं अर्कचित्र प्रदर्शन तसंच संस्कार भारती या संस्थेतर्फे भव्य रांगोळी साकारण्यात येईल. यावेळी न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्यकारिणी अध्यक्ष संजू ब्रह्मे, विश्वस्त विद्याधर वालावलकर, अरविंद जोशी, महेंद्र कोथळे, निमंत्रक तने दांडेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तर पूर्वसंध्येला हरिद्वार येथे होणारी गंगा आरती 28 मार्च रोजी उपवन तलाव येथे आणि 29 मार्च रोजी मासुंदा तलाव येथे संपन्न होईल. या स्वागत यात्रेत बौद्ध समाज देखील सहभागी होणार असून जगाला युद्ध नको, बुद्ध हवा आहे हा संदेशही देण्यात येणार आहे.